नमस्कार. ऑरेंज बर्फी करायची मनात आली म्हणून म्हटलं करून घेऊया. ऑरेंजेस पण आहेत. तर तुपात थोडे मी आधी ड्रायफ्रूट्स तळून घेतले. तोपर्यंत एकीकडे पल्पसुद्धा काढून घेतला संत्र्यांचा आणि मग तो पल्प जो होता तो मी तुपामध्ये थोडा ढवळून घेतला आणि त्याला थोडंसं पाणी सुटायला लागल्यानंतर मग मी त्यात साखर ॲड केली. जसं प्रमाण दाखवलं होतं ना, तसंच मी करत होती. ठीक आहे. आणि मग मिल्क पावडरसुद्धा मी त्यामध्ये ॲड केली, एक छोटासा सॅशे आणि छान ढवळून घेतलं. त्याचे लम्प्स मोडून घेतले. मग थोडं रिच टेक्स्चरसाठी खवा ॲड केला आणि तोही मेल्ट करून घेतला त्यामध्ये. आपण ना खूप काही करत असतो एखाद्या पदार्थासाठी म्हणा किंवा एखाद्या रिलेशनसाठी म्हणा, खूप एफर्ट्स टाकत असतो. पण ते एफर्ट्स जर का अति झाले, तर त्याची माती व्हायला वेळ लागत नाही. त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तर मी हे सगळं करून घेतलं मिक्स आउट आणि त्याच्यानंतर मग मी ते अ, आटायचं बघत होती आणि आटतही होतं. छानपैकी चालली होती बर्फी माझी. आणि मग इथेच ती वेळ होती जिथे मी वेलची पावडर ॲड करायला गेले आणि तेवढ्या 2-3 सेकंदामध्ये ती साखर कॅरॅमलाइज झाली आणि तो पाक जो होता, ती बर्फी जी होती ना, ते वेगळंच कलर आणि टेक्स्चर पकडायला लागलं आणि जेव्हा ती थंड झाली, तेव्हा ती इतकी दगडासारखी कडक झाली, बघू शकता. मग काय, गोष्टी सुधारायला वेळ लागत नाही तो. आपले प्रयत्न हवेत फक्त, अतिप्रयत्न नको. म्हणून मग त्याचे तुकडे केले आणि टोपामध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये थोडं-थोडं दूध ॲड करून वाफेवरती परत एकदा त्याला शिजवून घेतलं. पण मग त्याची काही बर्फी होईना, ऑरेंज डिलाईट मात्र झालं. थँक यू सो मच. एन्जॉय.